गार्ड ऑफ ऑनर हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रोटोकॉल आणि म्हणजे त्या गार्ड ऑफ ऑनरचे नियम सुद्धा अगदी ठरलेले असतात। मात्र प्रमोद, या सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की रशिया आणि भारताची मैत्री अत्यंत जुनी आणि त्यामुळेच आपल्यासाठी, भारतासाठी पुतीन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा, अनेक अंगांनी महत्त्वाचा। अगदी श्रुती, तुम्ही आता जसं म्हणाल तसा की पुतीन, रशिया हा भारताचा सगळ्यात जुना आणि विश्वासू मित्र आहे। मागच्या अनेक वर्षांपासून रशियाकडनं भारताला, म्हणजे ज्या काळामध्ये भारत उभा राहत होता त्या काळापासून रशियाकडनं मदत केली जाते, वेगवेगळ्या अनुषंगाने भारताला मदत केली जाते। खास करून संरक्षण क्षेत्रामधील मदत ही रशियाकडनं नेहमी केली जाते आणि ती विश्वासाने केली जाते श्रुती। त्यामुळे रशिया हा भारताचा खूप मोठा आणि विश्वासू मित्र आहे असं आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत। आणि त्याच रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन हे भारतामध्ये आलेले आहेत। आता थोड्याच वेळामध्ये त्यांच्यामध्ये करार देखील होणार आहे। आता तुम्ही जसं सांगत होता श्रुती गार्ड ऑफ ऑनर बद्दल, तर आता पुतीन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचं स्वागत देखील केलेलं गेलेलं आहे। काही वेळामध्ये या गार्ड ऑफ ऑनरची नेमकी पद्धत कशी असते मी प्रेक्षकांसाठी समजून सांगतो श्रुती, की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता काही वेळामध्ये येतील, ते पुतीन यांचं स्वागत करतील आणि पुतीन जे आहेत ते गार्ड ऑफ ऑनरचं काही वेळ निरीक्षण करतील। सगळ्यात त्यापूर्वी जर काही केलं जाईल, ज्यावेळेस राष्ट्रपती येतील आणि राष्ट्रपती पोहोचल्याच्या नंतर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत जे आहे ते वाजवलं जाईल। यात महत्वाचा मुद्दा हा आहे श्रुती, की पाहुण्यांच्या देशाचं स्वागत गीत म्हणजे राष्ट्रगीत जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा रशियाचं राष्ट्रगीत पहिल्यांदा वाजवलं जाईल आणि त्यानंतर भारताचंच राष्ट्रगीत वाजवलं जाईल आणि त्यावेळी पुतीन या सगळ्या गार्ड ऑफ ऑनरचं निरीक्षण करतील। शेवटी पंतप्रधानांकडनं, नरेंद्र मोदी असतील किंवा राष्ट्रपती यांच्याकडनं सगळे जे पाहुणे आहेत शिष्टमंडळातील त्यांचा परिचय जो आहे तो सगळ्यांना करून दिला जाणार, कारण पुतीन यांच्यासोबत देखील मोठे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि त्या शिष्टमंडळाचा परिचय राष्ट्रपतींसोबत करून देणं हा एक प्रोटोकॉल असतो। त्या प्रोटोकॉलच्या भागानुसार त्या सगळ्या शिष्टमंडळांचा परिचय जो आहे तो राष्ट्रपती यांच्यासोबत राष्ट्रपतींकडे करून दिला जाणार आहे। महत्वाचा 150 जवान आहेत, तिन्ही दलांचे प्रमुख आणि तिन्ही दलांचे जवान या गार्ड ऑफ ऑनर मध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते श्रुती। आणि भव्य दिव्य असा सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये हा पार पडत असताना आपण बघायला मिळते। रशिया हा भारताचा खूप जुना आणि विश्वासू मित्र आहे, म्हणूनच रशियासोबत भारताकडनं वेगवेगळे करार केले जातील। हा दौरा वेगवेगळ्या अनुषंगाने जरी महत्वाचा असला श्रुती, तरी इतर देशांसाठी हा खूप मोठा मेसेज आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। खास करून अमेरिकेसाठी हा मेसेज आहे, कारण मागच्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या अनुषंगाने अमेरिका जी भूमिका घेत होती, भारतावरती ज्या पद्धतीने कर लादण्याची धमकी अमेरिकेकडनं दिली जाते, की त्यावेळी रशिया मात्र भारताच्या सोबत ठामपणे उभा राहिलेला होता। आणि असं असताना त्या रशियाचे प्रमुख आता आलेले आहेत, त्यामुळं वेगवेगळ्या देशांसाठी हा मेसेज आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा जर सांगायला गेलं श्रुती, तर चीन आणि रशियाची मैत्री खूप घनिष्ठ असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, कारण चीनचे प्रमुख हे रशियाच्या नेत्यांचं वारंवार ऐकत आलेले आहेत। त्या दोन्ही देशांची विचारसरणी एक असल्याचं वारंवार आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे चीनकडनं भारताला ज्या पद्धतीनं भारतावरती कुरघोड्या कायम केल्या जातात, मागच्या काही काळापासून कुरघोड्या केल्या जात होत्या, पण आता काही महिन्यांपासून भारत आणि चीन मधील संबंध ठीकठाक होता आपल्याला बघायला मिळत आहेत। असं असताना चीनसाठी देखील रशियाची भारतासोबत भेट होती, ह्या चीनसाठी देखील एक मेसेज आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। चीन असेल, अमेरिका असेल, यासह इतर देशांसाठी देखील रशियाचे प्रमुख भारतामध्ये येणं हा खूप मोठा मेसेज आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे श्रुती। नक्कीच, अगदी काही क्षणातच या गार्ड ऑफ ऑनरला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। 150 जवान या ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी होतील। तीनही सेना दलाचे जवान या ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी असतात आणि सोबतच 20 ते 25 घोडेस्वार जे असतात, जे प्रेसिडेंट्स बॉडीगार्डच्या संपूर्ण त्या टीममधले असतात, ते सुद्धा या गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी होत असतात। रेड कार्पेट आपण पाहतोय त्या ठिकाणी अंतरण्यात आलेला आहे। गार्ड ऑफ ऑनरचा तो एक भाग आहे, त्या ठिकाणी रेड कार्पेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे।